सर काय सांगा 2 दिवसापासून मार्केटमध्ये बटाटे सडलेले त्याचं मूळ कारण असं आहे का आता पावसाळा असल्यामुळं जो माल MP आणि UP मधून इथे येतो मुंबईला, तर येत असताना रस्त्यामध्ये काही काही वेळेला ती ताडपत्री फाटलेल्या वगैरे असतात, त्याच्यामुळे काही माल भिजतो. परंतु इथं आल्यानंतर जी बातमी काल आणि आज प्रसिद्ध झाली का वजन काट्यामुळं माल खराब झाले, तर तसं काही प्रकार नाही आहे. जरी APMचा वजन काटा तो तुटला 15 दिवसापूर्वी तुटलेला आहे. आता तो वजन काटा जरी बाजार समितीचा बंद असला तरी बाजूला ट्रक टर्मिनल तर वजन काटा आहे, तिथे पण वजन होत आहे. बाजूला त्याच्यानंतर गुप्ता वजन काटा आहे, तिथे पण वजन होतं. परंतु इथं आल्यानंतर डॅमेज झालेला माल संपत नाही. आणि दुसरं मूळ कारण म्हणजे फुटपाथवरती हे लोक जे धंदा करतात ते मुंबईचे फुटपाथ बऱ्याच ठिकाणी महापालिकेने बंद केलेले आहेत. त्याच्यामुळे गिरायकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. आज 50 गाडी इथे जे येते ती 50 गाडीमधली आता 25-30च गाडी येते, पण ती पण माल खपत नाही आणि माल डॅमेज होतात. 2 दिवसापासून जवळजवळ 500-700 पिशवी खराब झाली. परंतु ती तात्काळ आम्ही डम्पिंग ग्राउंडला तिकडे शिफ्ट करून साफसफाई केलेली आहे. आणि आता याच्यानंतर पुढं गिराईक कमी असेल तर आम्ही माल पण कमी मागवणार आहोत आणि अशा प्रकारचं नुकसान होणार नाही त्याची काळजी घेऊ.